नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 24 ऑक्टोबर 2025. सर्वांची दिवाळी तर आनंदात गेलीच असेल. वरुण राजा पण आता कृपादृष्टी करून छान ऊन पडलेलं आहे. काही काही जिल्ह्यांमध्ये नक्कीच पाऊस झाला आहे. त्यात आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. पण आमच्या जळगाव तालुक्यामध्ये बराचसा भाग त्यांनी सोडून दिला आहे. त्याची मेहरबानी. आज आपल्याला जे मला या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे का आपण जी ऑर्गॅनिक टरबूज करतोय म्हणजे पेस्टिसाइड नाही आणि फर्टिलायझर नाही, बायोरिच अल्ट्रासी वापरून आपण जे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायसाठीच आज हा शूट करतोय. आता मी तुम्हाला टरबूज दाखवणार आहे का हे ऑर्गॅनिकचं टरबूज आहे. नक्कीच हे एक फळ मोठं आहे आणि तुम्ही याची क्वालिटी पाहू शकता. त्याच्यानंतर आपण या टरबुजांमध्ये जी भेंडी लावलेली आहे ही भेंडी पण तुम्हाला मी कॅमेरामॅनला दाखवेल का भेंडी दाखवा कशा पद्धतीची भेंडी उगली आहे. मधात वेल आलेले आहेत टरबुजांचे, आपण ते थोडेसे बाजूला करणार आहेत आणि भेंडीला विशेष काही नडणार नाही कारण की अजून ती फार छोटी आहे. म्हणजे 40-45 दिवसाची झाल्यानंतरच ती उत्पन्नाला सुरू होणार आहे. पण तोपर्यंत आपण थोडेसे जे मधात वेल आलेले आहेत, कुठे कुठे आलेले आहेत ते बाजूला करणार आहेत आता. आणि टरबूज तुम्हाला एक तर मी मुद्दामून दाखवलं आणि छोटं टरबूज पण मी तुम्हाला दाखवतोय का कॅमेरामॅनला मी सांगेल का इकडे कॅमेरा दाखवा. म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये नक्कीच ताकद आहे हे मला दाखवायचं आहे या व्हिडिओमधून. का फूल आलेलं आहे, जनरली 4-5 नर फुलानंतर एक मादी फूल येतं आणि फळ लागतं. आता पहा इकडे एक फळ आलेलं आहे. म्हणजे आपण तर ते खोडूनच टाकणार आहे. आजपर्यंत तर माझं पीक खरंच मला छान दिसतं आहे आणि अशीच काळजी आपण शेवटपर्यंत नक्कीच घेणार आहे. का आपल्याला एकच सिद्ध करून दाखवायचं आहे का ऑर्गॅनिकमध्ये नक्कीच टरबूज असेल, भेंडी असेल, हे पीक नक्कीच येणार आहे. आता तुम्हीच मला सजेस्ट करा आणि सांगा मला का एवढा छान वेल झालेला आहे. मोसंबी पण सुंदर आहे आपली. मी प्रत्येक वेळी सांगत राहतो का हाय डेन्सिटीमध्ये लावलेलं आहे. तर तुम्हीच पहा, भेंडी पण एकदम छान उगलेली आहे आणि टरबूज लागायला सुरुवात झालेली आहे. आपण 11 सप्टेंबरला बी रोपण केलेलं होतं. याच्यामध्ये बी लागवड करून आपण हा टरबूजचा प्लॉट विकसित केलेला आहे. भेंडी पण आपण आत्ताच एक 5-6 दिवसा पहिले लागवड केलेली आहे. मधल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं का आपण या पद्धतीने आता हे माझं 15 एकर पूर्ण क्षेत्र आहे. 15 एकरामध्ये आपण मोसंबी लावलेली आहे. साधारणतः 14,000 झाडं आपण मोसंबीचे आपण लावलेले आहेत इथं हाय डेन्सिटीमध्ये 12/4. आपलं उद्दिष्ट असं येईल कारण की माझ्याकडे बिघा चालतो. म्हणजे 30 गुंठ्याचा 1 बिघा आणि 40 गुंठ्याचा 1 एकर. तर जनरली आमच्याकडे बिघ्यामध्ये काम चालतं. तर माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे का आपण जे उत्पादन घेतोय आता 20 बिघा जमीन म्हणजे जवळजवळ 600 गुंठे. म्हणजे या पद्धतीने 600 गुंठ्यामध्ये आपण 20 बिघ्या सांगायची दृष्टिकोन म्हणजे 20 बिघ्यामध्ये आपला ॲव्हरेज आहे का 45 बिघ्याचं उत्पन्न आपण आखलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मोसंबी आपण लावलेली आहे 20 बिघ्यामध्ये जवळजवळ 14,000 झाडं 12/4 या लागवडी घन लागवड पद्धतीने. त्या 20 बिघ्यामध्ये आपण जे 14,000 झाडं लावलेले आहेत त्याच्यामध्ये आपण 15 बिघे टरबूज टप्प्याटप्प्याने घेतलेले आहेत. म्हणजे आज हा प्लॉट आहे, खालचा एक प्लॉट रेडी होतोय. म्हणजे यील्ड आपलं 12ही महिने चालेल. म्हणजे 20 बिघ्यामध्ये प्लस 15 बिघे आपण टरबूज घेतलेलं आहे. टरबूज घेतलं म्हणजे 15 आणि 20 35 बिघे एक जमीन एंगेज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वापस 10 बिघे आपण भेंडी लावलेली आहे. भेंडी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे, ऑर्गॅनिकमध्येच घेतोय आपण. उगवण क्षमता पण छान आहे आणि आता ही भेंडी जशी जशी आता वाढायला लागेल, वेल आपले जर मधात येत असतील तर थोडेसे नक्कीच आपण त्यांना बाजूला करणार आहेत का जेणेकरून आपल्या भेंडीलाही त्रास होणार नाही. 45 दिवसामध्ये आपली भेंडी सुरू होईल आणि तोपर्यंत आपलं टरबूज निघायला लागून जाईल. म्हणजे आपल्याला उत्पादन हे 20 बिघ्यामध्ये 50 बिघ्याचं आपण कॅल्क्युलेशन करून चालतोय. म्हणजे 20, 15 आणि 10 बिघे धरले आपण म्हणजे 45 बिघे. म्हणजे 45 बिघ्यामध्ये जवळजवळ मला या 20 बिघ्यामध्ये साधारणतः 14 किलो भेंडीचं बी लागलेलं आहे. म्हणजे तुम्हीच कॅल्क्युलेशन करा का
काय पद्धतीने बा किती बिघ्यामध्ये किंवा एकरमध्ये ही लागवड झाली असेल. आणि आता तुम्ही टरबूजची ग्रोथच पाहतायत. पूर्ण वेळ मी कॅमेरामॅनला नक्कीच सांगेल का पूर्ण व्हिडिओ शूट करा, दाखवा का मोसंबीची क्वालिटी पण, टरबूजची क्वालिटी पण, भेंडी पण कशी उगलेली आहे ते पण तुम्ही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या यूट्यूबवर व्ह्यूवर्स लोकांना दाखवावं. आणि पेस्टिसाइड किंवा मला जर विचारला खर्च तर हा शून्य मशागत या पद्धतीने मी ठेवलेला आहे. बायोरिच आणि अल्ट्रासीज आपण देतोय आणि आपण काही प्रमोट व्हिडिओ करत नाही आहे. पण मला जे दिसतंय म्हणजे आतापर्यंत जे लोक सांगत होते का इतका स्प्रे लागेल तेव्हाच टरबूज येईल, माझे जवळचे मित्रही सांगायचे का जर तू टरबूज घेतोय आणि जर तू पेस्टिसाइड देणार नाही, फर्टिलायझर देणार नाही तर तुझं टरबूज उगणारच नाही. पहिली इथं सुरुवात झाली. आता उगलं तर म्हणजे फळ लागणार नाही. फळ पण मी तुम्हाला दाखवलंय, छोटेही फळ दाखवलेत. आता म्हणतायत फळ वाढणार नाही आणि वाढलं तर त्याला गोडवा येणार नाही. आपल्याला वेळोवेळीच दाखवायचं आहे व्हिडिओमधून वाढतं का नाही, गोडवा येतो का नाही, फळांची संख्या बसते का नाही, हे आपल्याला सगळ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवायचं आहे. भेंडी दाखवली, भेंडीचंही उत्पन्न मी तुम्हाला दाखवणार आहे. टरबूज निघाल्यानंतर संपूर्ण क्षेत्रात माझ्या आहे. पण हा प्लॉट पहिला आहे आपला म्हणून या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही मला सांगा, काही सजेशन द्या. आणि आजही मोसंबीची ग्रोथ पहा तुम्ही, नवीन पालवी किती सुंदर आलेली आहे. आता पहा पुरं मल्चिंग टाकलेलं आहे, बारीक बारीक तुम्हाला पानं दिसायला लागले असतील. काही आहेत माझे झाडं जे मृत अवस्थेत गेले, काहीतरी त्याला त्रास झाला असेल आपण असं गृहीत धरू, तरी वाचवायचा प्रयत्न आपण भरपूर करतोय. ट्रॅप लावलेले आहेत, ट्रॅप पण मी तुम्हाला दाखवतो का आपण फळमाशींसाठी ट्रॅप लावलेला आहे. भेंडी पण तुम्ही पहा किती सुंदर उगलेली आहे. हे आपण ट्रॅप इथं अटकवून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये माशा पण दिसत आहेत, आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही माशा, कारण की फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण तो लावून दिलेला आहे का त्या स्मेलने नर फळमाशी त्या ट्रॅपमध्ये अटकाईल. फुलंही पहा तुम्ही. आणि जसा हा इकडे वेल वाढलेला आहे, इकडे नक्कीच थोडा कमी वाढलेला आहे कारण की पाण्याचंही नियोजन थोडंफार मागे पुढे झालं असेल असं धरू. पण आपलं ठिबक आहे. पण जे क्षेत्र आहे जे वाढलेलं आहे किंवा जे दिसतंय छान, आणि छान म्हणण्यापेक्षा प्लॉट संपूर्ण छान आहे, तो तर काही विषयच नाही. आता तुम्ही भेंडी पण पहा, बरोबर या अंतराने लावली आहे म्हणजे इकडून आपला साधारणतः एक 5-6 फूट माप मोकळं राहणार आहे या चाचपासून, आणि इकडे या साईडपासून 5-6 फूट झाडाचं अंतर राहणार आहे. म्हणजे ना मोसंबीला त्रास होईल, ना टरबूजला त्रास होईल, ना भेंडीला त्रास होईल. वेल आहेत थोडेसे बाजूला करणार आहेत, एवढी जागा त्याला सफिशियंट झाली. म्हणजे आपण काय म्हणू त्याला का घन लागवड तर आपण करतोच आहे, पण कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी हा आपला प्रयोग चालू आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकॉनची घंटी पण तुम्ही जरूर दाबा. आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला मला सजेस्ट करा. आज एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.